Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 54 of chapter number 15 statistics from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 96 वर प्रॅक्टिस सेट 54 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत आणि हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासारच आहोत. पण त्याही आधी समजून घेऊयात ॲव्हरेज ही काय कन्सेप्ट आहे. कारण ती कन्सेप्ट यूज करूनच आपल्याला हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे म्हणून. सो चला ॲव्हरेज समजून घेण्यासाठी आधी आपण एक छोटीशी स्टोरी ऐकूयात. आता इथे हे पहा, हा एक क्लासरूम आहे. ऑफकोर्स या टीचर आहेत आणि ही आहे काव्या, हा साहिल, ही श्वेता, हा कबीर. या सगळ्यांचं असं ठरतं की आपण आपल्या क्लासरूम मध्ये थँक्स गिव्हिंग डे सेलिब्रेट करू. आता हा काय प्रकार आहे थँक्स गिव्हिंग डे? तर हे पहा, त्यांच्यात असं ठरतं की आपल्याला हेल्प करायला क्लासरूम मध्ये मावशा येतात. बरोबर, मावशा आपल्याला मदत करतात. काका आहेत, ते मदत करतात. मग त्यांना आपण थँक्स म्हणायचे. पण मग नुसतंच म्हणायचं का तोंडानी? तर नाही, आपण त्यांचं तोंड गोड करायचंय. मग कशा पद्धतीने आपल्याला करता येईल? मग त्यासाठी त्यांच्यामध्ये असं ठरतं की टीचर, आपला आता समर सीझन चालू आहे, आपल्या सगळ्यांच्या घरी मँगोज आहेत. मग आम्ही काय करतो, मँगोज घेऊन येतो आणि मावशांना, काकांना मँगोज देऊयात मग आपण. तर सगळ्यांमध्ये हे डील फायनल होते, सगळेजण हो म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी मग काव्या, साहिल आणि हे सगळेजण काही मँगोज घेऊन येतात. मग प्रत्येक जण वेगवेगळ्या नंबर ऑफ मँगोज घेऊन येतात. म्हणजे हे पहा, ही काव्या, हा साहिल, ही श्वेता आणि हा कबीर. काव्या 6 मँगोज आणते, साहिल 8 मँगोज आणतो, श्वेता 4 मँगोज आणते आणि कबीर 10 मँगोज आणतो. अरे बापरे, मग आता ज्या मावशा आहेत, एक काका आहेत, त्यांना असे वेगवेगळ्या नंबर ऑफ मँगोज द्यायचे का? तर मग आता काय मोठा प्रश्न पडला, काय करायचं? मग हा कबीर ना खूप स्मार्ट असतो. कबीर म्हणतो, आपण एक काम करूयात. काय करूयात, सगळ्यांचे मँगोज गोळा करूयात, कलेक्ट करूयात. मग सगळेजण बास्केटमध्ये सगळे मँगोज कलेक्ट करतात आणि कबीर म्हणतो की आता आपण काय करूयात, या सगळ्या मँगोजची टोटल करूयात, किती टोटल होते. मग सगळेजण कामाला लागतात. हे पहा, सगळेजण कामाला लागलेले आहेत आता इथे आणि सगळेजण टोटल करायला बसतात. सो 6 + 8 + 4 + 10 टोटल. कबीर सगळ्यात हुशार असतो. कबीर पटकन लगेच सांगतो की 28 मँगोज. मग साहिल म्हणतो, अरे हो, मी पण 28 आता फाइंड आउट केलं बघ, तुझ्या आधी माझी टोटल झाली होती. मग कबीर म्हणतो, ओके ओके, आता इतक्यात आपलं काम संपलेलं नाहीये, अजून सुद्धा आपल्याला करायचंय. टोटल 28 झालं की नाही? मग आता आपण किती जण आहोत? 4 जण आहोत, हो की नाही? काव्या, साहिल, श्वेता आणि कबीर 4 जण आहोत. मग 28 ला काय करायचंय, आता आपल्याला 4 ने डिवाइड करायचंय. बरोबर, मग सगळेजण पुन्हा डिव्हिजन करायला बसतात. 4 1 जार 4, 4 7 जार 28. आन्सर आलं 7. मग आता कबीर म्हणतो की हे पहा, आपलं सगळ्यांचं आन्सर 7 आलेलं आहे. मग आता पुढचं काम काय करायचंय, प्रत्येकाने या बास्केट मधले 7 7 7 7 मँगोज घ्यायचे आहेत आणि प्रत्येक मावशीला आपण 7 मँगो देऊया. म्हणजे 3 मावशा आहेत आणि 1 काका आहेत त्यांच्या क्लासरूम मध्ये जे हेल्प करतात यांना. मग सगळ्यांच्यात डील फायनल होते की प्रत्येक मावशीला 7 आणि एक जे काका आहेत त्यांना 7, असे सगळ्यांना 7 7 मँगोज द्यायचे. सो इथे हे जे त्यांनी केलेलं आहे याला काय म्हणतात? यालाच तर ॲव्हरेज म्हणतात. आता टेक्स्टबुक मध्ये सुद्धा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. स्कूलमध्ये तुम्हाला जायला किती वेळ लागतो सांगा बरं मला? तर प्रत्येकाचे इथे आन्सर वेगवेगळं असू शकतं. कोणी म्हणेल मला 10 मिनिट्स लागतात, कोणी म्हणेल 20, कोणी म्हणेल 15. तर हे पहा, आता इथे जे आपण एक्झाम्पल घेत आहोत या बसचं, ही बस रोज या मुलांना घेऊन स्कूलमध्ये जाते आणि मंडे टू सॅटर्डे ही मुलं रोज स्कूलमध्ये जातात. एका वीक मध्ये म्हणजे रोज गेले की नाही ते स्कूलमध्ये, तर मंडेला त्यांना 25 मिनिट्स लागले, ट्यूजडेला 22, वेन्सडेला 18, थर्सडेला 20, फ्रायडेला 19, सॅटर्डेला 16. मग इन ॲव्हरेज या मुलांना स्कूलमध्ये जायला किती वेळ लागतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इन ॲव्हरेज म्हणते मी. स्पेसिफिक कोणी विचारलं का की वेन्सडेला तुला किती वेळ लागतो जायला, तर असं नाही आपण सांगू शकत, हो की नाही? इन ॲव्हरेज किती वेळ लागतो बाबा तुला स्कूलमध्ये जायला, असं विचारलं जातं. सो ॲव्हरेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग ॲव्हरेज कसा फाइंड आउट करतो आपण? आत्ताच पाहिलं मँगोजच्या एक्झाम्पल वरून. काय करायचं आपल्याला, या सगळ्यांची टोटल करायची, जे सम येईल त्याला डिवाइड करायचं आहे. कशाने? तर किती डेज आहेत त्याने.
चला इथे फॉर्म्युला कशा प्रकारे राईट करणार मग आपण ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ द नंबर ऑफ मिनिट्स टेकन टू बस टू स्कूल ऑन ईच ऑफ 6 days डिवाइड बाय टोटल डेज. आता इतका मोठा फॉर्म्युला त्यांनी स्कूल टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, इतका मोठा राईट करायची गरज नाहीये, तुम्हाला कळावं यासाठी फक्त इथे राईट केलंय. पुढे क्वेश्चन्स जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला सोपं वाटत जाणार आहे, नाही तर तुम्ही हे इतकं सगळं लर्न करत बसाल. डोंट वरी, एवढं काही लर्न करायचं नाही आपल्याला. आता काय करायचं आपल्याला, या सगळ्यांची टोटल करायची आहे. चला टोटल राईट करूया तिथे आणि डिवाइडेड बाय हाऊ मेनी डेज, 6 days. 6 days आहेत ना, मग डिवाइडेड बाय 6 days. या सगळ्यांची टोटल हे पहा 120 आली. राईट करूया तिथे 120 डिवाइडेड बाय 6. सो 6 1s are 6, 6 2s are 12 and 6 zeros are 0. सो इन ऍव्हरेज किती मिनिट्स लागतायत, 20 मिनिट्स लागतायत. कळलं का ऍव्हरेज म्हणजे काय. चला तर मग आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ अ वीक इन अ सर्टन सिटी इज गिवन इन मिलीमीटर्स. आता इथे एका विशिष्ट सिटीमध्ये रोज किती रेनफॉल होतो ते दिलेलं आहे. कशामध्ये तर मिलीमीटर मध्ये. फाइंड द ऍव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक, आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे की ऍव्हरेज किती रेनफॉल झालेला आहे. आता रोज सारखाच रेनफॉल होतो का, नाही. कधी कमी पाऊस पडतो, कधी जास्त पडतो, कधी ऍव्हरेज म्हणजे असं मॉडरेट स्वरूपाचा पाऊस पडतो. मग इथे मिलीमीटर मध्ये रोज किती पाऊस झालेला आहे ते दिलेलं आहे आणि आपल्याला ऍव्हरेज फाइंड आउट करायला सांगितलंय. सो चला आपल्याला माहित आहे कसा फाइंड आउट करायचा असतो. या सगळ्यांची टोटल करायची डिवाइडेड बाय हाऊ मेनी डेज, 1 2 3 4 5 6 अँड 7 डेज आहेत. सो चला फॉर्म्युला कशा प्रकारे राईट करणार, ऍव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक इज इक्वल टू सम ऑफ रेनफॉल फॉर ईच डे ऑफ द वीक. किंवा आता एवढं मोठं जर तुम्हाला राईट करायचं नसेल तर सम ऑफ रेनफॉल इतकं राईट केलं तरी पण पुरेसं आहे. सम ऑफ रेनफॉल फॉर ईच डे ऑफ द वीक डिवाइड बाय नंबर ऑफ डेज. सो आता इथे न्यूमरेटर मध्ये काय राईट करणार, या सगळ्यांची ऍडिशन आणि डिनॉमिनेटर मध्ये नंबर ऑफ डेज जे की आहेत 7. चला सगळ्यांची ऍडिशन करूयात. रफ वर्क मध्ये किती आली 86. सो 86 डिवाइडेड बाय 7. तर 7 ने 86 ला आपल्याला डिवाइड करायचंय. 7च्या टेबल मध्ये 86 आहे का बरं, नाहीये की नाही. मग काय करणार आपल्याला इथे आन्सर जे येणार आहे ते डेसिमल मध्ये येईल. हे पहा लॉंग डिव्हिजन मेथडने आपण अशा प्रकारे डिवाइड करत असतो. आता सगळ्यात आधी या 8 ला डिवाइड करणार. सो 7 1s are 7. 8 मधून 7 गेला, 1 राहिला, हा 6 खाली घेतला. आता 7च्या टेबल मध्ये 16 आहे का, तर नाही, पण 14 आहे. सो 7 2s are 14. 16 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहिले, बरोबर. पण आपल्याला रिमाइंडर नाही राहिला पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे. 0 येईपर्यंत आपल्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो इथे रिमाइंडर 2 आला. आपल्याला 0 येईपर्यंत प्रयत्न करायचा असं मी म्हटलंय की नाही. मग काय करूयात, आता इथे पुढे डेसिमल पॉईंट घेतला. आता डेसिमल पॉईंट घेतला म्हटल्यावर आपण इथे 0 घ्यायला मोकळे झालो. सो इथे 20 झालं. पुन्हा 7च्या टेबलमध्ये 20 नाहीये, 14 आहे. सो 7 2s are 14. 20 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर 6 रिमेनिंग राहिला. डेसिमल पॉईंट ऑलरेडी आपण घेतलेला आहे. मग आपण हवे तितका वेळा प्रत्येक वेळी 0 घेऊ शकतो. सो इथे आपण 0 घेतला, 60 झाले. पुन्हा 7च्या टेबलमध्ये 60 तर नाहीये, पण 56 आहे. सो 7 8s are 56. 60 मधून 56 सबट्रॅक्ट केल्यानंतर 4 रिमेनिंग राहिला. अरे बापरे, आता 0 घेतल्यानंतर पुन्हा इथे 14 नाहीच आहे 7च्या टेबलमध्ये, 35 आहे. सो 7 5s are 35. आता इथे 40 मधून 35 सबट्रॅक्ट केल्यानंतर 5 रिमेनिंग राहिला. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, डेसिमल पॉईंट नंतर असे 3 डिजिट झाले ना, बास करायचं, 0 येण्याची वाट पाहायची नाहीये, इथंच स्टॉप करून टाकायचं. सो इथेच स्टॉप करूयात. आणि ही मेथड कायम लक्षात ठेवायची हा. डेसिमल पॉईंट नंतर जेव्हा अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स येतात तेव्हाच म्हणतेय मी, डेसिमल पॉईंट नंतर जेव्हा 3 डिजिट्स येतात तेव्हा स्टॉप करायचं आहे. सो आन्सर इथे आपण राईट करूयात 12.285. आता डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट झाले, पण जो थर्ड डिजिट आहे तो जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर काय करायचं असतं, त्याच्या आधीचा जो डिजिट आहे तो 1 ने वाढवायचा असतो आणि हा 5 कॅन्सल करून टाकायचा. ओके. सो इथे आपला आन्सर येणार अप्रॉक्स मध्ये. अॅक्युरेट आन्सर आपले येणार नाही, अप्रॉक्स आन्सर येणार आहे 12.29 मिलीमीटर्स. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हे फायनल आन्सर, द ऍव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक इज 12.29 millimeters. अप्रॉक्स 12.29 millimeters. ड्युरिंग द अॅन्युअल फंक्शन ऑफ अ स्कूल. स्कूलचं अॅन्युअल फंक्शन आहे म्हणजे गॅदरिंग.
विमेन्स सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेटअप अ स्नॅक स्टॉल. विमेन्सच्या एका ग्रुपने काय केलेलं आहे, स्नॅक स्टॉल ऑर्गनाईज केलेला आहे, तिथे मांडलेला आहे. देअर सेल्स एव्हरी आर वर वर्थ रुपीज 960, 830, 945, 800, 847, 970 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे प्रत्येक तासाला त्यांनी एवढे एवढे रुपीजचं सेल केलेलं आहे. व्हॉट वॉज द ऍव्हरेज ऑफ द आर्ली सेल्स. मग आता इथे आपल्याला क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे की त्यांचा ऍव्हरेज सेल मग किती झालेला आहे. प्रत्येक तासाचा त्यांचा सेल सेम नाहीये, डिफरंट आहे. प्रत्येक तासाला आता पहिला जो आर होता त्या पहिल्या आर मध्ये त्यांचा 960 रुपीजचा सेल झाला, दुसऱ्या तासामध्ये त्यांचा 830 रुपीजचा सेल झाला, तिसऱ्या तासामध्ये 945चा, चौथ्या तासामध्ये 800 रुपीजचा सेल झाला. असंच फिफ्थ आर मध्ये आणि सिक्स्थ आर मध्ये इतका सेल झालेला आहे. ऍव्हरेज त्यांचा किती सेल झाला प्रत्येक तासाला ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो चला, खूप इझी आहे. ऍव्हरेज कसा फाइंड आउट करायचा त्या आपल्याला कळलेलं आहे. सो राईट करूया तिथे ऍव्हरेजचा फॉर्म्युला. ऍव्हरेज आरली सेल इज इक्वल टू सम ऑफ सेल्स एव्हरी आर डिवाइडेड बाय नंबर ऑफ आर्स. किती आर्स आहेत, 1 2 3 4 5 and 6 आर्स आहेत. सो नंबर ऑफ आर्स इथे येणार 6 आणि वरती या सगळ्यांची टोटल. सो सगळ्यांची टोटल डिवाइडेड बाय 6. इकडे टोटल करूयात रफ वर्क मध्ये. ओके, टोटल काय आलेली आहे आपली 5352. सो लेट्स राईट हिअर 5352 डिवाइडेड बाय 6. डिव्हिजन केल्यानंतर ना आपल्याला आन्सर 892 आलेलं आहे. सो लेट्स राईट हिअर 892. म्हणजे प्रत्येक तासाला त्यांचा इन ऍव्हरेज किती सेल झालेला आहे, 892 रुपीज. सो द ऍव्हरेज ऑफ द आर्ली सेल्स वॉज 892 रुपीज. चला नेक्स्ट पाहूयात. द अॅन्युअल रेनफॉल इन विदर्भ इन 5 years इज गिव्हन बिलो. पुन्हा एकदा रेनफॉलचा क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये 5 वर्षात किती रेनफॉल झालाय ते खाली दिलेलं आहे. व्हॉट इज द ऍव्हरेज रेनफॉल फॉर दोज 5 years. मग त्या 5 वर्षामध्ये ऍव्हरेज किती रेनफॉल झाला ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे पहा, इथे प्रत्येक वर्षी किती रेनफॉल झालाय ते दिलंय. सो पहिल्या वर्षी 900 मिलीमीटर, दुसऱ्या वर्षी 650 मिलीमीटर, तिसऱ्या वर्षी 450 मिलीमीटर, चौथ्या वर्षी 733 मिलीमीटर आणि 5व्या वर्षी 400 मिलीमीटर. ऍव्हरेज फाइंड आउट करायला सांगितलंय मागील 5 वर्षांचा. सो चला ऍव्हरेज फाइंड आउट करूयात. ऍव्हरेज रेनफॉल फॉर 5 years इज इक्वल टू सम ऑफ अॅन्युअल रेनफॉल इन 5 years डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. चला या सगळ्यांना ऍड करायचंय, डिवाइडेड बाय 5 करायचंय आपल्याला. सो ऍड करूयात रफ वर्क मध्ये. काय आलं आन्सर, 3133 डिवाइडेड बाय हा 5 तर आहेच बसलेला ऑलरेडी इथे, हो की नाही. आता हे पहा, इथे युनिट प्लेसवर 3 आहे म्हणजे 5 ने कम्प्लीट तर काय आपल्याला डिवाइड करता येणार नाहीये. इथे डिव्हिजन करते वेळी थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे कारण डेसिमलचं डिव्हिजन आहे. हे पहा, आता 5 ने 31 ला इथे डिवाइड करायचे आपल्याला. सो 5 6 जार 30, 31 मधून 30 सबट्रॅक्ट करा, 1 राहिला. मग हा 3 खाली घेतला, 13 झाला. 13 आहे का 5 च्या टेबल मध्ये, नाही. मग 5 2 जार 10, 13 मधून 10 सबट्रॅक्ट केला, 3 राहिला. मग हा 3 खाली घेतला, किती झाले 33. आता पुन्हा 33 नाहीये 5 च्या टेबल मध्ये, पण 30 आहे. सो 5 6 जार 30, 33 मधून 30 सबट्रॅक्ट केले, किती राहिलं 3. मग आता आपल्याला काय करायचं असतं डिव्हिजन करते वेळी, 0 येण्याचा प्रयत्न करायचा असतो. सो चला प्रयत्न करूयात 0 येण्याचा. त्यासाठी काय करूयात, इथे डेसिमल पॉईंट घेतला, एक डेसिमल पॉईंट घेतला म्हणजे प्रत्येक स्टेपला 1 0 घ्यायला आपण मोकळे. इथे 1 0 घेतला, किती झालं 30 झालं. 30 तर आहे 5 च्या टेबल मध्ये. सो 5 6 जार 30, 30 मधून 30 गेले, किती राहिलं 0 0 रिमाइंडर आलेला आहे. आणि क्वेश्चन काय आलेला आहे 626.6. सो लेट्स राईट हिअर आवर आन्सर. पुढे युनिट मिलीमीटर, कारण इथे पहा युनिट राईट करायला विसरायचं नाहीये. मिलीमीटर इथे क्वेश्चन मध्ये युनिट दिलेलं आहे म्हणून आपण मिलीमीटर युनिट इथे राईट केलेलं आहे. फायनल आन्सर राईट करूयात. द ऍव्हरेज रेनफॉल इन विदर्भ फॉर 5 years वॉज 626.6 मिलीमीटर्स. चला नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. अ फार्मर बॉट सम सॅक्स ऑफ ॲनिमल फीड. एक फार्मर आहे ज्याने ॲनिमल फीड म्हणजे काय तर जनावरांना खायला घालायचं खाद्य, जनावरांचं खाद्य, त्याला ॲनिमल फीड म्हणतात. द वेट्स ऑफ द सॅक्स आर गिवन बिलो इन किलोग्राम्स. आणि त्या सॅक्सचं म्हणजे पोत्यांचं वजन खाली दिलेलं आहे. कशामध्ये तर किलोग्राम्स मध्ये. व्हॉट इज द ऍव्हरेज वेट ऑफ द सॅक्स. मग ऍव्हरेज वेट किती आहे सॅक्सचं ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं
आहे. आता हे ऍव्हरेज का बरं फाइंड आउट करायचं? हे पहा, आता त्या फार्मर तो शॉपमध्ये असेल, बरोबर, शॉपमधून त्याला घरी घेऊन यायचं असेल ते सगळं अॅनिमल फीड. मग टेम्पो ड्रायव्हर त्याला विचारणार ना की किती आहे अंदाजे, ऍव्हरेज काय आहे, तू किती नेणार आहे सॅक्स, त्यांचं वजन किती आहे. मग अशा वेळी ऍव्हरेज आपल्याला लागत असतो. म्हणून आपण ऍव्हरेज ही कन्सेप्ट अभ्यासत आहोत. आता रेनफॉलसाठी आपल्याला ऍव्हरेज ही कन्सेप्ट लागली, बरोबर. त्याचप्रमाणे आर्ली किती, आपण वेगवेगळे असे एक्झाम्पल्स पाहिले. मग ऍव्हरेज डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला बऱ्याचदा फाइंड आउट करायचा असतो. त्यासाठी ऍव्हरेज ही कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला ऍव्हरेजवर बरेच क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही क्लास 8 मध्ये जाल, 9 मध्ये जाल, 10 मध्ये जाल, ऍव्हरेज आणखीन ऍडव्हान्स होत जाणार आहे तुम्हाला. त्यामुळे हे जे बेसिक ऍव्हरेज तुम्हाला क्लास 7 मध्ये आहे ते व्यवस्थित समजून घ्या. कशा प्रकारे ऍव्हरेज आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. डिफिकल्ट असं काही नाहीये. काय करायचंय, या सगळ्यांची ऍडिशन करायची आणि नंबर डिवायडेड बाय किती स्कोर आहे, तर 1 2 3 4. हे पहा, पुन्हा पुन्हा मोजूयात, कारण ते डेसिमल आणि कॉमा त्यामध्ये कन्फ्युजन झालं, हो ना. 1 2 3 4 5 6 7 and 8. 8 सॅक्स आहेत. चला, ऍव्हरेज वेट ऑफ द सॅक्स इज इक्वल टू सम ऑफ वेट ऑफ इच सॅक डिवाइड बाय नंबर ऑफ सॅक्स. सो चला राईट करून घेऊया. तिथे आताच आपण मेजर केलं, काउंट केलं की नाही, की किती सॅक्स आहेत, तर 8 सॅक्स आहेत. आता या सगळ्यांचं ऍडिशन आपल्याला करायचंय. पण लक्षात घ्या, ऍडिशन करते वेळी डेसिमल पॉईंट बरोबर डेसिमल पॉईंटच्या खाली आला पाहिजे. आणि इथे हा 50 हा होल नंबर आहे, त्या होल नंबरलाच इथे मला काउंट करते वेळी गोंधळायला झालं. सो कन्फ्युज व्हायला होतं, गोंधळायला होतं. गोंधळून जाऊ नका. ऍडिशन करते वेळी व्यवस्थित नंबर्सची अरेंजमेंट करा. हे पहा, आता 50 मी कसं राईट केलंय, इकडे राईट केलंय, डेसिमल पॉईंट नाही दिलेला पण मी इथे देऊन घेतला आणि पुढे 0 राईट केलं. याने काय फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाहीये. होल नंबरच्या जागी होल नंबर राईट करायचंय आणि डेसिमल नंबरच्या जागी डेसिमल नंबर राईट करायचे आणि मग ऍडिशन करायची आहे. नाही तर तुमचं आन्सर चुकू शकतं. सो इथे सम आलेला आहे 395.2. मी पुन्हा एकदा सांगते, मी कशा पद्धतीने हे सगळे नंबर्स मांडलेले आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या. त्याच पद्धतीने तुम्हाला नंबर्स मांडायचे आहेत. होल नंबरच्या जागी होल नंबर्स आणि डेसिमल नंबरच्या जागी डेसिमल नंबर्स, आणि मगच ऍड करायचं आहे. सो आन्सर आलेला आहे 395.2. सो 395.2 डिवाइडेड बाय 8. 8 ने या नंबरला आता डिवाइड करायचं आहे. डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालेला आहे 49.4. आता इथे पहा, डेसिमल पॉईंटचं जेव्हा आपल्याला डिव्हिजन करायचं असतं, बऱ्याच मुलांना इथे कळत नाही, समजत नाही की आता डेसिमल पॉईंट आलाय मग डिव्हिजन कसं करायचं, आणि मग घाबरून जातात आणि आन्सर चुकवून ठेवतात. काय, जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं, डेसिमल नंबरचं डिव्हिजन करायचं असतं, तेव्हा घाबरायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, जसं आपण नॉर्मल डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन करतो तसं नॉर्मल डिव्हिजन मल्टिप्लिकेशन करायचंय. आणि मग जो आपला डिव्हिजनचा नंबर होता, आता इथे काय आहे 395.2 हा नंबर आहे की नाही, याला डिवाइड केलंय की नाही आपण. मग इथे डेसिमल पॉईंट कुठे आहे, तर राईट हँड साईडने 1 डिजिट सोडून, बरोबर, म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. मग जो कोशंट आहे तिथे सुद्धा काय करायचं, राईट हँड साईडने 1 डिजिट सोडायचं आणि देऊन घ्यायचा डेसिमल पॉईंट. झालं आपलं आन्सर. डिफिकल्ट काहीही नाहीये. चला राईट करून घेऊयात आता इथे आन्सर. ओके, 49.4 kg. फायनल आन्सर, द ऍव्हरेज वेट ऑफ द सॅक्स इज 49.4 kg. युनिट राईट करायला विसरायचं नाही. क्वेश्चन मध्ये त्यांनी युनिट द्यायचं ते विसरलेत का? नाही, त्यांनी युनिट दिलं की नाही, किलोग्रॅम्स. सो आपण सुद्धा आन्सर मध्ये युनिट राईट करायला विसरायचं नाही, नाहीतर इतकं सगळं आपण मेहनत केली ती इथे वायाला जाईल आणि फुल मार्क्स मिळणार नाहीत. सो अशा प्रकारे आपला इथे प्रॅक्टिस सेट 54 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.